कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई रजिस्टर अंतर्गत SD11 गणेशवाडी आयोजित अर्थातच सचिनजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली डॅशिंग अध्यक्ष चषक भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा फायनलच्या मॅचला अगदी पावसाची सुरुवात, घमासान पाऊस आणि त्यामध्ये बिग बॅटल. मात्र मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला शिंगणवाडी तर दुसऱ्या बाजूला गणेशवाडी. यस, आणि वरुण राजाने सुद्धा आता आपलं काम चोख बजावलेलं आहे. अगदी पावसाच्या सरी इथं कोसलत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये हा ग्रँड फिनाले डॅशिंग अध्यक्ष चषकाचा अंतिम सामना आता सुरू होणार आहे. टॉस इथे जिंकलेला आहे. सिंगणवाडी या टीमने टॉस इथे जिंकला आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे, या वनव्याच्या आडदंड गतीला आता आडसर कुठला रे. वनवा आता पेटलाय, परंतु वनव्याची धग मात्र आता कुठल्या संघाला लागेल हे आपल्याला बघायचं आहे. या मॅच मध्ये दोन्ही संघामध्ये वनवा पेटलाय. सलामीचा गोलंदाज ओव्हर नंबर 1 मध्ये अंकुश खोत बॉलिंग ट्रॅक वरती स्ट्रायकिंग इन ला अमोल, ज्यांना आज या स्पर्धेमध्ये अक्षरशः गोलंदाजांना धो धुतलं, तो बॅटिंग साठी आलाय. अमोल आणि त्याच्या जोडीला गणेश. ओ क्लीन बॉल, दांडी गोल, स्विंगिंग यॉर्कर. अगदी हवेच्या विरोधामध्ये हा बॉल टाकला होता. बॉल फिरला. सीम पोझिशन चांगली होती. सीम म्हणजे काय तर बॉल पडल्यानंतर हरकत करतो, छेडछाडी करतो आणि तशीच पोझिशन होती अंकुश कोचची. अप्रतिम टो क्रशर आणि बॅटने खेळण्याचा प्रयत्न अमोलचा घात करून गेलाय आणि पहिल्या बॉलवरती विकेट काढली. काय म्हणशील आशिष? नक्कीच महत्वाची विकेट होती, ज्याची बॅट आज दिवसभर चालली. त्या फलंदाजी काठी क्लीन बोल्ड केला त्याला आणि जिथे मात्र पाहायला गेला तर गोल्डन डकचा शिकार ठरतोय. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट मिळवतोय अंकुशने. अंकुश लावलाय अमोलवरती. यस, अगदी बरोबर आहे. आज तो पावसाच्या सरीसारखा बरसलाय, परंतु पाऊस पडल्यानंतर तो थांबला. त्याची बॅट मात्र बरसली नाहीये, चालली नाहीये. अंकुश खोत अपवाद होता या मोमेंटला. आठव्या बॅटने ऑन ट्राय केलाय. स्वतः बॉलर धावतोय, परंतु तिथे एक धाव पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते डायरेक्ट हिट करण्याचा ही प्रयत्न झालाय. तिथे बॅकअप नाहीये. त्यानंतर 2 धाबा. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? नाहीये. इथे काय घडलंय मैदानामध्ये, परंतु नाहीये. बॅकअप चांगला आहे. जणू काही पावसामध्ये मजा घेत आहेत SD11 गणेशवाडी या टीमचे सर्व खेळाडू. 2 धाबा येत आहेत आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती फक्त 2. कारण पहिल्या बॉलवरती विकेट काढली. जो अडथळा होता तो दूर केला. आता नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये. पहा, पावसाचा वेग वाढलाय. पाऊस आता बरसतोय. हो, बॅट सुटली. इथे बॉलर बॅक ड्राईव्ह. आता मजा येईल. ही खरी तर मजा आहे मित्रांनो रबर बॉल स्पर्धेची. पावसाळी रबर बॉल स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. SD11 गणेशवाडी आयोजित ही स्पर्धा आणि त्यांचा संघ मैदानामध्ये फायनल खेळतोय. शिंगणवाडीच्या विरोधामध्ये टॉस हारलाय. स्वतः गोलंदाजी करतोय, कारण धाडसे निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. इथे पहा, आणखीन एक फटका फसलाय. फक्त सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या जोरावरती आता टीमची धावसंख्या 3. काय म्हणशील अशी कशी गोलंदाजी पहा. पाऊस पडल्यानंतर मी मगाशीच सांगितलं होतं रबर बॉल क्रिकेटचा इतिहास की पाऊस पडला तर गोलंदाजाचा राजा होतो आणि पाऊस पडला नाही तर फलंदाज आक्रमण करतो गोलंदाजावरती. काय म्हणशील? नक्कीच ऍडव्हान्टेज आहे. ऍडव्हान्टेज त्याचा पुरेपूर फायदा अगदी गोलंदाजाला मात्र पाहायला मिळतोय, कारण आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालाय. एक महत्वाची विकेट आणि 3 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र ऑन साइडला दिशा दिली. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत बॉल पर्यंत. फेकी केली जाईल आणि तिथे मात्र अगदी सेफली पोहोचले गेलेत आणि 2 धावा. 5 रन मात्र या बॉलवरती आपण पाहायला गेलं तर 5 बॉलचा खेळ झाला आणि 5 धावा धावफलकावरती लागतात. येस, म्हणजे रन बॉल इक्वेशन आहे.
जरी 12-15 धावा आल्या तरी मॅच अगदी कट टू कट होईल. इथे पुन्हा एकदा बॅट सुटली, 1 रन कंप्लीट झाली. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का नाहीये, कुठलाही प्रयत्न होत नाहीये, कुठलीही जोखीम घेतली जात नाहीये. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिलं षटक SD11 गणेशवाडी या टीमच्या नावावरती राहिलं. त्याचं कारण आहे कारण अंकुश खोतनं धारदार गोलंदाजी केली, अमोलला शून्यावरती बाद केलं आणि धावा खर्च केल्या फक्त 6. म्हणजेच या मॅच मध्ये थोडीशी पकड निर्माण केलेली आहे SD11 गणेशवाडी या टीमनं. ग्रँड फिनाले, मेगा फायनल, SD11 डॅशिंग अध्यक्ष चषकाचा हा अंतिम थरार तुम्ही पाहताय. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे सहकारी समालोचक मित्र, एका बाजूला उजव्या बाजूला आमचे रुपेश पाटील सर आहेत, डाव्या बाजूला आमचे मित्र समालोचक आशिष सोरगे, यांना तुम्ही ऐकता आमच्या कॉम्बॉक्समध्ये. अगदी अप्रतिम गोलंदाजी आणि गणेशवाडीचा हुकुमी एक्का म्हणून ज्याला जाणलं जातं त्याला मात्र आता गोलंदाजी ट्रॅकवरती मात्र बोलवलं जात आहे. संतोष उर्फ बाबा या नावाने चर्चेत असणारा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी मात्र सज्ज झालाय. परंतु स्ट्राइक एंड एंडला गणेश आहे. एक मोठे फटके येणं कुठेतरी महत्वाचं आहे सध्याच्या घडीला. बाबा निघालाय गणेशसाठी. पहिला बॉल अगदी कव्हरच्या क्षेत्रामध्ये पॉइंट रिजन मध्ये आणि बॉल निघून चाललाय अगदी दणदण करत 4 धावांसाठी. येतोय चौकार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका आता आलेला आहे. 4 धावा जरूर येत आहेत. या धावा रोखाव्या लागतील आशिष. या धावा अगदी टेन्शन दबाव वाढेल SD11 गणेशवाडी टीमचा. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. डीप बॅकवर्ड पॉइंटला अगदी आरामात खेळला आणि तिथे गॅप मधून बॉल गेला सीमारेषा पलीकडे. धावा रोखाव्या लागतील. जर 20 धावा आल्या तर मात्र संध्याकाळचं सत्र आहे. संधी प्रकाशामध्ये गेला सामना तर मात्र कठीण होई जाईल SD11 गणेशवाडी या टीमसाठी. या धावा रोखाव्या लागतील. आज बाबानं प्रेक्षकांना भुरळ पाडलेली आहे. प्रत्येक मॅच मध्ये त्यांना अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. इथे सुद्धा तसंच प्रयत्न करावा लागेल कारण पहिल्या बॉलवरती आता बाबावरती दबाव आहे. 4 धावा आलेत आशिष. नक्कीच पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. हाफ ट्रॅकर बॉल मात्र हाताळला गेलाय आणि बाबाला माहिती आहे प्रत्येक बॉल अगदी वेगवेगळ्या व्हेरिएशनने वेगवेगळ्या टप्प्यावरती मात्र तो हाताळतोय. येस, अगदी बरोबर आहे. व्हेरिएशन हे अस्त्र आहे. व्हेरिएशन तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गोलंदाजीमध्ये यशस्वी ठरणार नाहीये. प्रत्येक बॉल मध्ये तुम्हाला करामत करायची आहे. यावेळेस पा फटका चांगला आहे. ऑफ ड्राईव्ह केलाय. स्वतः बॉलर धावतोय. पहिली धाव वेगाने कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना इथे ओव्हर थ्रो, परंतु बॅकअप आहे. अरे बॅकअप देतो त्यामुळे या धावा वाचल्यात आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती आतापर्यंत 12 धावा. एक विकेट अगोदर पडली होती. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त झाली होती, परंतु त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी केली जाते शिंगणवाडी या टीमकडून. नक्कीच अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. एकात दुसरा मोठा फटका आला तर टार्गेट सेट होऊ शकतं, परंतु अप्रतिम गोलंदाजी, खूप चांगला टप्पा हाताळला आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली. बॅकअप आहे, फेकी केली जाईल. 2 धावा कंप्लीट त्या ठिकाणी होत आहेत. या बॉलवरती 2 धावा आल्या आणि 2 धावेने धाव फलक जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवरती. चांगला खेळ सुरू आहे. मोठ्या फटक्यांची आता गरज नाहीये. पाऊस बरसतो त्यामुळे गोलंदाज सेकंड इनिंग मध्ये चालतील या दाट शक्यता आहे. पावसामुळे काय होतं मित्रांनो, तर गोलंदाज ज्यावेळेस ती बॉल सोडतो, पिचिंग करतो, त्यावेळेस मात्र पडल्यानंतर बॉलचा वेग दुपटीने वाढतो, स्किट होतो. त्यामुळे जास्त ॲडव्हान्टेज आता बॉलरला आहे. अजून इथून धावा आल्या कारण बॉल अजून शिल्लक आहे 2 आणि 2 बॉलमध्ये एखादे 3 किंवा 4 रन तरी सुद्धा एक चांगला टार्गेट सेट होईल. फुलटोस बॉल ऑन ड्राईव्ह केला. डीप मध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी बॉम्बलिंग करतोय उमेश. 2 धावा इथे कंप्लीट आणि 2 रन. आता टीमची धावसंख्या 16. अजूनही 2 धावा पाहिजे. 18 धावा जर आल्या तर मजा येईल सेकंड इनिंग मध्ये. शेवटचा बॉल या इनिंगचा. 13 या आकड्यावरती गणेशचं योगदान आहे. त्याला माहिती आहे कंडिशन अप्लायनं बॅटिंग करतोय मैदानामध्ये. पाऊस बरसतोय तर मोठ्या फटक्यांची गरज नाही आहे. शेवटचा बॉल इथे पहा. मंकट विकेट, न मेहनत घेता इथे विकेट काढली.
चला नवीन बॅटर या लवकरात लवकर. आणि या विकेटला महत्वही नाही असे आमचे सुशील सर सांगतात आणि अगदी बरोबर आहे. हा बॉल जर काउंट झाला असता तर कदाचित फायदा झाला असता क्रिकेटमध्ये. ओहो बॅट सटकली, 1 रन कंप्लीट झाली आणि अशा पद्धतीनं पहा तिथे काय घडलं जात आहे. रनआउटच्या रूपानं तिसऱ्या विकेटचं पतन आणि ते एकूण धावा झाल्या 17 आणि 18 धावांचं टार्गेट या ग्रँड फिनालामध्ये सेट झालेलं आहे. SD11 गणेश वाडिया टीमच्या समोर 18 धावांचं आव्हान आहे. आशिष काय सांगशील या मॅच मध्ये या टार्गेट बद्दल? 18 धावा सफिशियंट आहेत का आपल्या मते? नक्कीच सफिशियंट देखील आहेत, कारण पावसाचा ॲडव्हान्टेज आहे थोडाफार, परंतु गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीची करावी लागेल आणि कुठेतरी मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवावं लागेल. सुजित आहे, सुजितचा देखील अगदी बॅटिंग लाईन फॉर्म अगदी खूप चांगल्या पद्धतीचा आहे, त्यामुळे त्याला मोठ्या फटक्यापासून कुठेतरी थांबवावं लागेल आणि ही गोष्ट शिंगणवाडीच्या गोलंदाजींनी मात्र जाणली पाहिजे आणि त्याला मोठ्या फटक्यापासून कुठेतरी वंचित ठेवलं पाहिजे. येस अगदी बरोबर आहे. चांगलं कमिटमेंट दिलेलं आहे तुम्ही, कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर सुरुवात चांगली झाली, खास करून सुजित खोत नाही आहे तर रोशनची जर विकेट प्राप्त झाली पहिल्या ओव्हरमध्ये तर मात्र कमबॅक होईल, दबाव वाढेल. परंतु एका विकेटची गरज आहे शिंगणवाडी या टीमला आणि तीही पहिल्या ओव्हरमध्ये आली तर मात्र मजा येईल या मॅचमध्ये. दबाव वाढेल. टीम मीटिंग घेतली जाते SD11 गणेशवाडी या टीमकडून. 18 धावा म्हणजे 9 धावांच्या सरासरीनं धावगतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे आणि ग्रँड फिनालेमध्ये जसे सेकंड इनिंगला सुरुवात होईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होत आहेत रुपेश पाटील सर. असं डेव्हिडला आपण पाहायला गेलं तर 18 धावा संध्याकाळचा सत्र आहे. तुम्ही पाहायला गेलं तर पावसाची ही सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर इथून 18 धावा जर 9च्या सरासरीने जमवायच्या असतील अप्रतिम पहिला षटक जर का इथून चांगला फेकला गेला आणि सुजित एक महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. इथून मी SD11 गणेशवाडी टीमला विनंती करेन की आपण लगेच फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत, कारण तुम्हालाच इथून अंधार होणार आहे आणि या अंधारामुळे कदाचित तुम्हाला इथे फलंदाजी करताना थोडीशी अडचण निर्माण होऊ शकतोय. मेगा फायनल आपण पाहायला गेला तर याचसाठी केला होता. असं शेवट गोड व्हावा. डॅशिंग अध्यक्ष चषक 2024 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. एकापेक्षा एक दर्जेदार मॅच आपणास पाहायला मिळाले आज रामलीला मैदान नेरुळ नवी मुंबईमध्ये. आज प्रत्येकाचं स्वप्न मात्र साकार होताना पाहायला मिळालं. कोण जिंकलाय कोण हरलाय रामलीला मैदान सारसोळे गावाचं सातत्याने पाहायला गेलं तर हा मैदान एक इतिहास आहे. या मैदानाला सारसोळे गावाला एक इतिहास आहे आणि त्या सारसोळे गावामध्ये आपण आज अनुभवतो एक क्रिकेटचा ग्रासवरा मैदान आणि या मैदानामध्ये अनेक स्पर्धा घेण्याचे आयोजकांचे सुद्धा स्वप्न असतात आणि आयोजकांचे मोठमोठे आयोजक सुद्धा या मैदानामध्ये सातत्याने मात्र इथून पाहायला गेलं तर स्पर्धा घेत असतात. मग ग्रामीण क्रिकेटसुद्धा भरमसाठ इथे होताना पाहायला मिळतोय. मग आमचे लारा सर असतील आणि त्याचबरोबर दीपक पाटील सर असतील, अनेक मात्र आपण या विभागातील पाहायला गेलं तर चांगले चांगले आयोजक याच मैदानामध्ये मात्र अनेक स्पर्धा मात्र होताना पाहायला मिळत आहेत. अनेक नामवंत टेनिस क्रिकेट जगतामधील खेळाडू या स्पर्धेमध्ये मात्र या मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. येत्या शुक्रवारपासून एक मोठी स्पर्धा चालू होतोय. 1 लाख रुपयाची रोख रक्कम असणारी प्रथम क्रमांकाची याची चर्चा आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे कॉमेंटेटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतील कुणालजी दाते, उमेशजी म्हात्रे. लोअर फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा मात्र पहिल्याच बॉलवरती येताना पाहायला मिळतोय, परंतु इथे प्रहार झालाय. सुजित खोत यांना मात्र थोडीशी दुखापत, परंतु या दुखापती विसरल्या जातात गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी. कदाचित पाहायला गेलं तर इथून चांगला खेळ इथे करावा लागेल. पहिलाच बॉल फेस करत असताना नो बॉलचा इशारा, म्हणजे येणारा बॉल आपण पाहायला गेलं तर अशी चुरगी इथून हा नो बॉलचा इशारा आणि फ्री हिटचा बॉल असेल. त्याचा फायदा कसा उचलला जाईल, कारण समोर आहे सुजित खोत, त्याची बॅट चालते, त्याचा बल्ला चालते. सातत्याने मात्र पाहायला गेला दिवसभरामध्ये खूप छान फलंदाजी इथे मात्र केली गेली. SD11 सचिनजी देसाई SD यांच्या नावाने मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. गणेशवाडीचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते.
चांगला बॉल डिलिव्हरी केलाय, डॉट बॉल आलाय. प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजांकडून केला जातोय. चांगली गोलंदाजी सातत्याने मात्र पाहायला मिळत आहेत. आबासो एक महत्त्वपूर्ण गोलंदाज सातत्याने पाहायला गेले, स्वतः कॅप्टन आणि प्रत्येक मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, सातत्याने केली. मागच्या सेमीफायनल मध्ये सुद्धा आपण पाहायला गेलं तर इम्प्रेस केलं होतं या गोलंदाजाने. विकेट हॅट्रिक याच गोलंदाजाने केली होती. सुजित आहे तिथे मात्र चांगला टायमिंग केले, प्रॉपर हिट केले, बॉल होतोय फरार, सीमारेषा पार येईल मात्र इथे सुजित खोत यांच्या बॅटमधून 6-6-6 षटकार. अमोल आणि दुसऱ्या बाजूला पाहायला गेलं तर सुजित, या दोन्ही खेळाडूंनी मात्र आज इम्प्रेस केले. दोन स्टार खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात. आणखी एक क्लास इथे मात्र पाहायला मिळतोय. बॉल होतोय फरार, सीमारेषा पार 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 पार, हा येतोय खणखणीत चौकार. बॅट म्हटल्यानंतर प्रत्येक फलंदाजाच्या काळजाचा तुकडा असतो आणि ती बॅटचा तुकडा अगदीच हलकासा उडालाय. परंतु सुजित खोत यांना माहिती आहे की हा फक्त थोडासा तुकडा नाही आहे, तर माझ्या काळजाचा तुकडा उडालाय आणि त्या बॅटला मात्र इथून माघारी पाठवली. नवीन बॅटने परत एकदा सुजित खोत तयार होतील खेळण्यासाठी. धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. बारा धावा, 9 बॉल आणि 7 धावांची गरज आणि असताना इथून वाईटचा निर्णय मात्र इथे आलेला आहे. म्हणजे आता 12 धावा धावफलकावरती. आता इथून येणारे बॉल 6 धावांची गरज अजूनपर्यंत इथून असणार आहे. एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आपण पाहायला गेलात उमेशजी. 9 बॉल आणि 7 धावांची गरज, 6 धावांची गरज आणि ज्या प्रकारे आपण पाहायला गेलात तर एक महत्त्वपूर्ण विकेट जे घेणं गरजेचं होतं. अमोल या गोलंदाजांना आणलं होतं, परंतु अमोल यांची कामगिरी फारशी मात्र होताना पाहायला मिळाली नाही. पॉईंटच्या डोक्यावरून मात्र खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव सहजरित्या मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळते. आता इथून मॅच कशा प्रकारे कोणा बाजूनं आहे आपल्याला काय वाटतं उमेशजी? येस, आता तर मी म्हणेन मॅच अगदी खटटुकट नाहीये, तर अगदी सोपी झालेली आहे. मी मगाशी उल्लेख केला रुपेश सर की पहिल्या ओव्हरमध्ये जर एखादी विकेट आली तर दबाव वाढेल आणि मॅचमध्ये थोडासा कमबॅक होईल, परंतु तसं झालं नाहीये. आतापर्यंत विकेट आली नाही आणि आता बॉल जास्त आहेत आणि रन कमी आहेत. त्यामुळे आता मजबूत पकड या ठिकाणी इथे सॉफ्ट हँडेडनं फक्त पुश केलाय, बॉलला उडवला ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफच्या भरून. बॉल सीमा रेषा पलीकडे, वेल फिनिशर षटकार मारून हा सामना जिंकलाय. तर सामना जिंकला नाही मित्रांनो, तर डॅशिंग अध्यक्ष चषक जिंकलेला आहे. वेल प्लेड, अभिनंदन.